चला याबद्दल अधिक आपण बोलूयात, जाणून घेऊयात की या ओबीसी आरक्षणाची खरे मारेकरी कोण. म्हणजे आरोप प्रत्यारोप तर केले जातात, पण सामान्य प्रेक्षक म्हणून किंवा या विषयात मला जे जे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत त्याची उत्सुकता म्हणून खरं तर माझ्याही मनात हे सगळे मुद्दे आहेत किंवा तुमच्याही मनात ते असतील प्रेक्षक म्हणून, किंवा त्यातले काही खरं तर ओबीसी समाजातली काही मंडळी देखील असतील की ज्यांना या आरक्षणाचा लाभ मिळत होता. अर्थात त्यांच्या मनात अस्वस्थता आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण खरं तर रद्द झाल्या कारणाने किंवा ते आता खरं धोक्यात आल्या कारणाने त्या सगळ्यांच्या मनात अस्वस्थता आणि मोठी चर्चा आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे नेते आपल्या अनुयायांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावरती आंदोलन करताना दिसतात. ठिकठिकाणी खरं तर आज परिषदांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. आज लोणावळ्यात आपण ओबीसी समाजाचं किंवा ओबीसी नेत्यांनी परिषदेचं आयोजन केल्याचं बघितलं. त्यात छगन भुजबळ यांनी काय म्हटलं, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं, हेही आपण बघितलेलं आहे. आणि याच विषयी खरं तर आज आपण चर्चा करणं क्रमप्राप्त आहे, या अर्थाने क्रमप्राप्त आहे कारण हा मुद्दा आता तापताना दिसतोय. म्हणजे आता ज्यांची गेल्या टर्ममध्ये सत्ता होती त्या भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस असं म्हणताना दिसत आहेत की आम्ही तर हे टिकवण्यासाठी म्हणून सगळं केलं, पण आत्ताच्या सरकारला ते टिकवता आलं नाही. जो डाटा गोळा करून देण्याचा मुद्दा होता किंवा न्यायालयात तो योग्य वेळी न्यायालयाने सांगितल्यानंतर देणं अपेक्षित होतं, ते मात्र करण्यात आलं नाही. म्हणजे उलट देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परवाच्या भाषणात इम्पेरिकल डाटा काय नेमका हे तरी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता मुद्दा असा आहे की एवढं सगळं झाल्यानंतर आणि या आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा एकदा म्हणजे एकीकडे मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी लढाई देतोय, तर दुसरीकडे आता ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्या कारणाने ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावरती उतरल्याचं आपण बघतोय. त्यांचे वेगवेगळे नेते याबद्दलचा निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे ही चर्चा होते आणि हा मुद्दा जो आहे तो अधिक तापू लागला आहे. त्यामुळे हे जाणून घ्यावं लागेल की नेमकी चूक कोणाची आहे, असं घडलं काय की ज्यातनं हे आरक्षण जे आहे ते धोक्यात आलं. आणि आता सत्ताधारी देखील रस्त्यावरती आंदोलन करताना दिसत आहेत, ते केंद्राकडे बोट दाखवत आहेत, तर दुसरीकडे भाजपने राज्याकडे बोट दाखवले की राज्यकर्त्यांनाच किंवा राज्य सरकारलाच हे आरक्षण टिकवता आलं नाही. चला पाहूयात की आज भाजप आपल्याला ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसलं. यापूर्वीच त्यांनी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता आजच्या दिवशी. याबद्दल खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावरती काय आरोप केले पाहूयात. रोज आपण लोकांना दाखवू. वडेट्टीवार जे म्हणाले 2 महिन्यामध्ये एम्पिरिकल डाटा जमा करतो, 2 महिन्यामध्ये. आणि मग 2 दिवसापासून नाना पटोले, छगन भुजबळजी, वडेट्टीवारजी यांनी नवीन सूर आलापण चालू केलं. मोदींनी डेटा दिला नाही, मोदींचा डेटा पाहिजे. हा सूर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बावनकुळेजी, कोणाच्या तरी दबावाखाली आता हा सूर सुरू आहे. कारण या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्र्यांची हालत काय माहितीये? या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये याबद्दल बोलूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत. अमोल मिटकरी, सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न आहे की हे जे आरक्षण धोक्यात आलं, ओबीसींचं आरक्षण 20% आरक्षण मिळालेलं होतं राज्यात, महाराष्ट्रात ओबीसींना 27% आरक्षण होतं, हे नेमकं कोणामुळे धोक्यात आलं? नाही, आता देवेंद्रजींचं मी भाषण ऐकलंय, त्याच्यामध्ये त्यांचं जे आवेशपूर्ण भाषण आहे त्याला आवेशपूर्ण भाषणामध्ये त्यांनी परत ते खापड महाराष्ट्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मूळ वस्तुस्थिती आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की आता जे ओबीसीच्या आरक्षणासाठी हे मोर्चे काढतायत ना, 52% ओबीसींना आरक्षण देण्याची शिफारस जी मंडल आयोगाची होती त्याला तर बीजेपीनेच तीव्र विरोध केला होता ना. हे कसं विसरून चालणार? मागं सत्तेत नसताना धनगर समाजाच्या आरक्षणाकरता असेच मोर्चे काढले आणि मग धनगर समाजाच्या मतावर सत्ता आल्यानंतर त्याच आरक्षणाला तिलांजली वाहिली. म्हणजे 900 चुहे खाके एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा जो प्रकार हे करतायत ना, तसं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत वागणं आहे. आजचं त्यांचं सगळं आंदोलन ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामधलं हे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशाच पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे खरे आरक्षणाचे मारेकरी, आज शाहू महाराजांची जयंती आहे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज होते, हे भारतीय जनता पार्टी हीच खरी आरक्षणाची मारेकरी आहे. त्याच्यामुळे मंडल आयोगाला विरोध कोणी केला हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
त्याच्यामुळे यांचा खोटा आणि बेगडी आव हा महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला. यांनी किती आंदोलनं केली तर त्यामध्ये काही तथ्य नाही. आणि ओबीसीच्या आरक्षणाचे खरे खून आणि मारेकरी जर कोणी असतील तर हे भारतीय जनता पार्टीच आहे. या संवादामध्ये सहभागी होत आहेत समता परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक हरी नरके सर. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की नरके सरांचा विविध विषयांमध्ये सखोल अभ्यास आहे, पण एकूणच मंडल आयोग आणि आत्तापर्यंत मिळालेले हे आरक्षण आणि आत्ताची परिस्थिती या विषयाला घेऊन त्यांचं सखोल विश्लेषण आहे, म्हणून त्यांना आपण प्रश्न विचारायलाच हवा. आपल्याला ते सांगू शकतील. नरके सर, सांगा की आत्ता या क्षणाला दिव्यानखान्यात जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यात काही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातले लाभार्थी देखील, सगळ्यांच्या मनात अस्वस्थता आहे हे आरक्षण धोक्यात आल्यामुळे. भाजप म्हणते की राज्य सरकार मग इम्पिरियल डाटा असा मुद्दा आवेशपूर्ण भाषणात देवेंद्र फडणवीस मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे बोट दाखवलं जाते. कोण आहेत या सगळ्या परिस्थितीचे मारेकरी? खरं तर असं आहे बरं का विशाल, की आपल्या राज्यामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत, 364 पंचायत समित्या, नगरपंचायती, नगर परिषदा, त्याचबरोबर 27 महानगरपालिका आणि 36 जिल्ह्यातल्या 34 जिल्हा परिषदा, असं मिळून आपल्या राज्यामध्ये 56,000 लोक आज या आरक्षणाचे लाभार्थी आहेत. आणि हे आरक्षण 94 साली सुरू झालं, तिथपासून आतापर्यंत 3 लाख कुटुंबांना हा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये तर अस्वस्थता आहेच, परंतु जे भावी या पद्धतीनं आपलं राजकीय जीवन सुरू करू इच्छितात त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. आणि इतर सुद्धा भारताच्या संपूर्ण सगळ्या देशात हा प्रश्न आता आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा हा निकाल फक्त 5 जिल्ह्यांपुरता किंवा महाराष्ट्रापुरता नाही, संपूर्ण देशाला लागू आहे. आणि तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की संपूर्ण भारतामध्ये 9 लाख ओबीसी प्रतिनिधी या निकालामुळे घरी बसणार आहेत. त्यामुळे अस्वस्थता आहेच. मुद्दा आहे तो असा की या आरक्षणाच्या जाण्याची जी चर्चा आहे ती देवेंद्र फडणवीस काही आरोप करतायत, या सरकारमधले लोक काही आरोप करतायत, दररोज नवे आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याच्यात मी जात नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की पार्श्वभूमी ही आहे की आरक्षण गेलं तर त्याची पहिली जी केस होती ती कर्नाटक विरुद्ध के कृष्णमूर्ती, ज्याचा निकाल 2010 साली आला. आणि 2010 साली त्यावेळेला आपले मुख्य न्यायाधीश असलेले के बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं. आणि त्यांनी निकाल देताना विशाल असं म्हटलं की ओबीसी आरक्षण जे घटनेच्या 73 आणि 74व्या दुरुस्तीने आलं ते बरोबर आहे, ते योग्य आहे, ते घटनादृष्ट्या वैध आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करताना ट्रिपल टेस्ट करावी लागेल, एक त्रिसूत्रीचं पालन करावं लागेल आणि त्यासाठी एक इम्पिरिकल डाटा द्यावा लागेल. तेव्हा हा निकाल काही 2021 साली आलाय असं जे भासवलं जात आहे ते खोटं आहे. हा निकाल मुळात 2010 साली आलेला आहे. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण समता परिषद म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सुप्रीम कोर्टाला आपण विनंती केली की तुम्ही केंद्र सरकारला असा आदेश द्या की जी जनगणना दशवार्षिक होणार आहे त्याच्यामध्ये ओबीसींची ही इम्पिरिकल डाटाची जी माहिती आहे ती तुम्ही कलेक्ट करावी. दरम्यानच्या काळामध्ये समीर भुजबळ जे लोकसभेचे त्यावेळेचे नाशिकचे खासदार होते, त्यांनी लोकसभेमध्ये अशासकीय प्रस्ताव मांडला की ओबीसीची सुद्धा जनगणना झाली पाहिजे. इम्पिरिकल डाटा जो जमा केला जातो जनगणनेमध्ये तो ओबीसींचा सुद्धा यावा. आणि मला सांगितलं पाहिजे, आज गोपीनाथ मुंडे साहेब आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी भाजपचे उपनेते असताना अधिकृतपणे पक्षाच्या वतीने त्यांनी पाठिंबा दिला. पक्षाचा त्यांना पाठिंबा होता की नाही मला माहीत नाही, मला त्यात जायचं नाही, परंतु त्यांनी पाठिंबा दिला लोकसभेमध्ये. आणि सर्व पक्षातल्या 100 खासदारांनी हा पाठिंबा दिल्यानंतर 2 ऑक्टोबर 2011ला केंद्र सरकारने म्हणजे मनमोहन सिंग सरकारने सेक म्हणजे SECC 2011 सोशली इकॉनॉमिकली कास्ट सेन्सस पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर 60 वर्षानंतर विशाल सुरू झालं. ते 2013 सालापर्यंत काम चाललं आणि 14 साली हा डाटा तयार झाल्यानंतर थांबवतोय. तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण कराच, पण आपल्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत, भाजपचे नेते. चंद्रशेखर बावनकुळेजी, असा आरोप केला जातोय की ज्या भाजपचा मंडल आयोगाला विरोध होता, आज ते आरक्षण रद्द केल्यानंतर ज्या प्रकारे आंदोलन करताना दिसत आहेत, हे कितपत योग्य आहे? आपला आवाज इथून कमी येतोय. माझा प्रश्न असा होता की असा आरोप केला जातोय की ज्या मंडल आयोगाला भाजपचा विरोध होता तेच आज ओबीसी आरक्षण गेल्यानंतर आंदोलन करताना दिसत आहेत. नाही, आपला आवाजच मुळात येत नाहीये. बर, मी पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. करूयात, बघूयात काही तांत्रिक बिघाड असेल. मी पुन्हा एकदा नरके सरांकडे जातोय. सर, मुद्दा पूर्ण करूयात. मग आत्ता नेमकं काय घडलं? माझा मुद्दा
हा माझा मुद्दा पूर्ण करतो. मी आपल्याला सांगत होतो ते असं की याचं विश्लेषण 2016 पर्यंत मोदी सरकार करतंय असं सांगत होतं आणि हा डाटा केंद्र सरकारकडे आहे याचा लेखी पुरावा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 1 ऑगस्ट 2019ला जे नीती आयोगाच्या उपाध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री यांनी लिहिलेलं आहे केंद्र सरकारला की हा डाटा जो 2011 साली सेक मधून सोशली इकॉनॉमिकली कास्ट सेन्सस मधून जमा केलेला आहे तो इम्पेरिकल डेटा आम्हाला द्या. माझं म्हणणं असं आहे की जी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली त्यानंतर हीच मागणी पत्राद्वारे आदरणीय पंकजाताई मुंडे ग्रामीण विकास मंत्री यांनी केली. नरके सर, हे नाही कळत की देवेंद्र फडणवीस असं का म्हणतात की हा जो इम्पेरिकल डेटा आहे तो राज्य मागास आयोगाने द्यायचा आहे, तो केंद्राने द्यायचा नाही, हे नेमकं काय? नाही, कसं आहे माहितीये का की 2010 साली हा प्रश्न निर्माण झाला हेच मुळी देवेंद्र फडणवीसांना माहीत नसावं. देवेंद्र फडणवीसांचा याबाबतचा काय अभ्यास आहे मला माहीत नाही, ते तुम्ही त्यांनाच विचारा. पण मी त्यांना असं सांगू इच्छितो की त्यानंतर 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्या 5 वर्षात का नाही त्यांनी आयोग नेमून हा डाटा तयार केला? केंद्राकडे का मागितला त्यांनी 19 सालापर्यंत? ते 5 वर्षातल्या 60 महिन्यामध्ये हे करू शकले असते. राज्य मागासवर्ग आयोग ते नेमू शकले असते, त्या आयोगाकडनं हा डाटा ते घेऊ शकले असते. त्यांनी तो का घेतला नाही असा प्रश्न आपण देवेंद्र फडणवीसांनाच विचारला पाहिजे. जी, मी पुन्हा एकदा सर आपल्याकडे येतो. आपल्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे देखील आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काही प्रश्न आहेत आपले, पण यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.